नमस्कार मंडळी, आपण बनवणार आहोत पकोडे। आता पावसाळा म्हणलं की हे गरम गरम आणि तेलकट किती नाही म्हणलं तरी बनवायलाच लागतं आणि खायलाच लागतं। घरी आलं कामावरून तर असं काहीतरी खावंसं वाटतं आणि बाहेर गेलं तरी गरम गरम खावंसं वाटतं। हे रोज खाल्लं तरी हवंसं वाटणार असतं। आज आपण बनवणार आहोत गोल गोल पकोडे। तर बेसन पीठ घेतलं आहे, इथं 1 कप बेसन घेतलंय आणि 3 कांदे मी छोटे छोटे बारीक नॉर्मल कट करून घेतले। जे आपण नॉर्मल भाजीला कट करतो तसेच जर कट केले तर आपले मग गोल पकोडे होऊन जातील। तर त्यामध्ये मी ओवा, मीठ चवीनुसार आणि हे टाकलेलं आहे। हळद टाकायची नाही, पकोडे बनवताना कलर छान येत नाही। हळद, ओवा आणि गरम तेल सोडायचं, त्यामध्ये मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये कढीपत्ता पण ॲड केलेला आहे मी। मग हे सगळं मिश्रण एकत्र केल्यावरती त्यामध्ये मी हिरवी मिरची टाकली नाही, कारण आपल्याकडे बाळ आहेत। लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि खूप छान असं मिक्स करून घेतलं आणि 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलं। रेस्ट झाल्यानंतर मग तोपर्यंत एकीकडं तेल उकळवून घेतलं मस्त मंद आचेवर। कमी गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं काही तळायचं असेल तर। मग नंतर बेसन पिठामध्ये मिक्स केलेलं बॅटर आहे त्यामध्ये कुकिंग सोडा ॲड केला आणि पकोडे बनवताना त्या मिश्रणमध्ये साखर पण थोडीशी टाकली आहे बरं का। अगोदर सांगायचं विसरली मी, पण पुन्हा सांगते मी। तर एकदम तेल असं गरम झालेलं त्या बॅटरमध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। पुन्हा एकदा कुकिंग सोडा टाकल्यावरती हे 10 मिनिट तरी कमीत कमी 5 ते 10 मिनिट हे पीठ रेस्ट करायला ठेवायचं बॅटर। त्यानं पकोडे खूप गोल आणि सॉफ्ट असे हॉटेल टाईप होऊन जातात। तर असे मस्त मिक्स केलं आणि छोटे छोटे गोळे टाकले कढईमध्ये छान, आणि खूप असं बनवायलाच लागतं। झटपट बनणारे पकोडे आहेत ते आणि खायलाही चवदार आहेत, कारण की एकीकडे चहा मांडला उकळेपर्यंत, दुसरीकडे तयारी होऊन कडक चहा घट्ट मस्त उकळेपर्यंत हे पकोडे होण्याचं काम आहे। खूप वेळ लागत नाही आणि चहा आणि पकोडे म्हणलं की विषयच नाही। तर मी आज एक्स्ट्रा म्हणजे त्यासोबत पुदिन्याची चटणी बनवणार होते आणि मस्त फुल नाश्ता करणार होतो। तर एक एक करून असे पकोडे तळून घेतले छान असे मस्त लालसर, अलटीपलटी करून घ्यायचे आणि मस्त झाल्यावरती एक करून 3-4 जाळ्या काढून घेतल्या, म्हणजे 4-5 जणांचा नाश्ता आरामशीर होऊन जातो। तर एकदम लालसर असे झाले, अलटीपलटी करून घेतले मस्त, तर ते छान वाटतात आणि आतमध्ये कच्चे राहत नाहीत। असे गोलसर मस्त झाले होते आणि पाहताक्षणी असे खावासे वाटतील असे झाले होते। तर तुम्ही नक्की करून पहा, ट्राय करा आणि आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आलाच आहात इथंपर्यंत तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि चला तर आता आम्ही ताव मारतो प्लेटवरती आणि तुम्ही पण या। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।